कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ नंदगाव इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेपूर्वी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार ऋतुराज पाटील यांनी गावात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला। प्रचार फेरीनंतर चांदणी चौकात सभा झाली। या सभेत बोलताना बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी महाडिकांवर टीकेची झोड उठवली। विक्रमसिंह घाटगे, आनंदराव पाटील सुयेकर आणि दादासाहेब पाटील कौलवकर यांनी सहकारी संस्था उभारून रोजगार निर्मिती केली। मात्र महाडिक यांनी केवळ व्यंकटेश्वरा वाहतूक संस्था स्थापन करून स्वतःचे टँकर गोकुळमध्ये लावण्याचं काम केलं, अशी टीका वाडकर यांनी केली। छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना या कारखान्याची निर्मिती करणारं नेतृत्व कोण आहे? तर आदरणीय विक्रमसिंह राजे घाटगे साहेब आहेत। तर आदरणीय विक्रमसिंह घाटगे साहेबांच्या माध्यमातून शाहू साखर कारखान्याची निर्मिती झाली आणि त्या कारखानदारीच्या माध्यमातून नंदगाव गाव असेल किंवा या करवीर तालुक्यातल्या अनेक गावातील मुलांना, तरुणांना हाताला काम मिळालं, रोजगार मिळाला किंवा शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले। हे आदरणीय विक्रमसिंह राजे घाटगे साहेबांच्या माध्यमातून सहकाराचं मंदिर उभारलं। गोकुळच्या माध्यमातून गोकुळची स्थापना कुणी केली? तर आदरणीय आनंदराव पाटील सुयेकर साहेबांनी गोकुळची स्थापना केली। त्या माध्यमातून अनेक तरुणांना काम मिळालं, शेतकऱ्याच्या दुधाला त्या निमित्तानं रोजगार मिळाला। अशी अनेक कामं करणारी ही मंडळी एका बाजूला आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थापना अशाच पद्धतीने कोणीतरी सहकारातल्या नेतृत्वाने केली, जसे की बाबा भोगावती साखर कारखाना दादासाहेब पाटील कौलवकरांनी उभा केला। तसेच अनेक या निमित्तानं राजाराम कारखान्याची निर्मिती मला वाटते लोहिया साहेबांनी केली। अशा अनेक संस्था करणारी मंडळी या जिल्ह्यामध्ये आहेत। पण महाडकांनी काय निर्माण केलं तेवढं मला सांगू शकता इथं काय? महाडकांनी कुठली संस्था चालू केली किंवा निर्माण केली असं कोण मला या ठिकाणी सांगू शकताय? मला माहिती आहे महाडकांनी संस्था चालू केली कुठली? व्यंकटेश्वरा वाहतूक संस्था। ती कुणाच्या हिताची? त्यांच्याच हिताची। वाहतूक संस्थेचं काय काम आहे? त्यांचे 40-50 टँकर, त्यांचं सगळं, आणि गोकुळला टँकर। तेच टँकर बंद करून गोकुळला ज्या वेळेला बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली बंटी साहेबांनी या निमित्तानं नेतृत्व स्वीकारलं, त्यावेळेला सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 40 कार्यकर्त्यांना ते महाडकांचे जे टँकर होते ते वाटण्याची भूमिका घेतली। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना माजी उपसरपंच सुप्रिया नरके यांनी तुम्ही कसली व्यवस्था करताय, आम्हीच तुमचा राजकीय बंदोबस्त करतो असा इशारा दिलाय। कोल्हापुरातील राज्यसभा खासदार हे परवा महिलांना बोलले की ज्या महिलांनी पैसे घेतात आणि काँग्रेसच्या सभेला जातात, रॅलीला जातात, त्यांची व्यवस्था करतो। अहो साहेब, या दक्षिणच्या महिलांना तुमची व्यवस्था नाही तर तुमचा कायमचा राजकीय बंदोबस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही। तुमचा आमदार केवळ परमनंट नाही तर प्रामाणिक आहे, त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतदारांची सेवा करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा निवडून द्या, असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। त्यामुळे मी कुठल्याही टीकेला त्या ठिकाणी घाबरत नाही। कोण काय म्हणतं, कोण काय नाही म्हणत ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही। आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे माहिती आहे मी राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी आलेलो आहे। राजकारण फक्त निमित्त आहे। मला एवढं नक्की माहिती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं उल्लेख केला की तुमचा आमदार परमनंट आहे, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण एका बाजूला मी हे नक्की सांगतो की तुमचा आमदार हा प्रामाणिक आहे। या सभेत डॉक्टर महिपती पाटील, विजय गायकवाड, सनी नरके, DR पाटील, विलास साठे यांनी मनोगत व्यक्त करत आमदार ऋतुराज पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। निगवे खालसा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंचच्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी मारुती निगवे, प्रकाश सावंत, शाबाजी कुराडे, सर्जेराव कांबळे, पांडुरंग नरके, मोहन कुंभार, अंकुश झांबरे, सुषमा चौगले, सुजाता पाटील, पांडुरंग वाघमारे, संजय नरके, संजय पाटील, विश्वास दिंडोरले, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।